नमस्कार, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपले स्वागत. तर पाहूयात आजच्या टॉप 9 न्यूज. काश्मीरमधील कुपवाडा येथील भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी ऊर्जादायी ठरेल असे सांगताना छत्रपतींचा हा पुतळा आपल्या देशाचा तिरंगा ध्वज शत्रूंच्या छातीवर फडकवण्यासाठी नेहमीच जवानांना प्रेरणा देईल, त्यांचे मनोबल उंचावत राहील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कुपवाडा येथे व्यक्त केला. पुतळा अनावरणाच्या निमित्ताने काश्मीर खोऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष दुमदुमला. आम्ही पुणेकर संस्था 41 राष्ट्रीय रायफल मराठा बटालियन यांच्या माध्यमातून कुपवाड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. त्यांचे अनावरण आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आम्ही पुणेकर संस्थेचे विश्वस्त अभयसिंग शिरोळे, हेमंत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने केली. समोरच्या पर्वतरांगांपलीकडील असलेल्या पाकिस्तानमध्ये हा जयघोष पोहोचला पाहिजे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, अश्वारूढ पुतळ्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पाकिस्तानच्या दिशेने बघत आहेत. त्यांच्या हातात तलवार आहे. महाराज येथे असल्याने शत्रू येथे पाऊल ठेवण्यास धजावणार नाही. हा पुतळा पाहून दहशतवादीही काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याची हिंमत करणार नाही. ज्या ठिकाणी हा पुतळा बसवला आहे त्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी मोठा खड्डा पडला होता. तेव्हा जवानांनी सुमारे 1800 ट्रक माती भरून त्याखालील पुतळ्यासाठी भक्कम पाया करण्यात आला. याचा उल्लेख करून मुख्यमंत्र्यांनी मराठा बटालियनच्या जवानांचे कौतुक केले. सातारा येथील मेजर संतोष महाडिक यांना अभिवादन करीत त्यांच्या बलिदानाची आठवण यावेळी त्यांनी सांगितली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त राज्य शासन आणि सांस्कृतिक विभागाने विविध उपक्रम राबवले. याच कालावधीत कुपवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. याला मोठे महत्त्व आहे. या ठिकाणी स्मारक करण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य राज्य शासन करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणण्याचा करार करण्यात आला असून ही अभिमानाची बाब आहे. वाघनखे राज्यात आल्यानंतर ठिकठिकाणी दर्शनासाठी ठेवली जातील असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानंतर आता काश्मीरमधील विकासाचा नवा अध्याय सुरू झालेला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली नायब राज्यपाल श्री सिन्हा यांनी गेल्या महिन्यात काश्मीर येथे G20 परिषद घेतली असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. कुपवाड येथे असलेले हे स्मारक जम्मू काश्मीरला भेट देणाऱ्या देशातील लोकांसाठी एक प्रेरणास्थान बनेल. आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला आहे. हे स्मारक महाराष्ट्र आणि काश्मीरमधील संबंध अधिक दृढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आज कुपवाड येथे नव्या परंपरेला सुरुवात झाली असून यापुढे प्रत्येक वर्षी कुपवाड येथे 7 नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी महाराज पर्व साजरे करण्यात यावे असे आवाहन नायब राज्यपाल श्री सिन्हा यांनी जवानांना केले. स्वतःवर विश्वास ठेवा, मी नेहमी तुमच्या सोबत असेन. छत्रपती शिवाजी महाराजांनी शूरवीरांना दिलेला हा संदेश मराठीतून वाचत श्री सिन्हा यांनी विविध इतिहासकार आणि कवींनी लिहिलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या उपक्रम गाथांना उजाळा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावातच शक्ती आहे, ऊर्जा आहे असे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. दैनंदिन जीवनातील प्रत्येक समस्येवर मार्ग दाखवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार दिशादर्शक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणण्यासाठी लंडनमध्ये करार करण्यात आला. राज्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. यावेळी संस्थेचे विश्वस्त शिरोळे मेजर जनरल गिरीश कालिया यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मराठा बटालियनचे जवान, लष्करी अधिकारी आदी उपस्थित होते. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुतळा अनावरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या ठिकाणी मराठा बटालियन असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याचा आनंद घेतला. त्यांच्यासोबत फराळाचा आस्वाद घेत मुख्यमंत्र्यांनी जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तुम्ही रात्रंदिवस सीमेवर प्रामाणिकपणे बाजी लावून देशाचे रक्षण करतात.
त्यामुळे आम्ही सर्व सण उत्सव आनंदाने साजरे करू शकतो, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी जवानांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. राज्यात तापमानाचा पारा घसरला असून थंडीची चाहूल लागली आहे. खरीप हंगामातील पिके काढणीला आल्याने शेतकऱ्याचे शेतीकामात वेग दिला आहे. त्याचवेळी राज्यात अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज पहाटेपासूनच कोल्हापूर जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. ऐन खरीप हंगामातील पिके काढणीला आली असताना अवकाळीचं संकट येऊन ठेपल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. दिवाळीपूर्वी राज्यात अवकाळी पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मंगळवारपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं होतं. आज बुधवार दिनांक 8 नोव्हेंबर पहाटेच्या सुमारास कोल्हापूर जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. शेतात काढून ठेवलेली पिके झाकण्यासाठी अनेकांनी शिवाराकडे धाव घेतली. आज पुन्हा एकदा पावसाने गडगडाटीसह पन्हाळा पश्चिम भागात पहाटे 4 वाजल्यापासून सुरुवात केल्याने शेती कामासाठी शेतकरी परत अडचणीत आला आहे. पन्हाळा पश्चिम भागात आज पहाटे 4 वाजल्यापासून विजेच्या गडगडाटासह पावसाचा लपंडाव सुरू होता. 6:30च्या सुमारास परत एकदा पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी आपल्या शेतातील कामासाठी पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. भात कापणी कोळंबली असून गुहाळ घरासाठी सुरू असलेली ऊसतोड बंद करण्यात आली आहे. ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर पावसाने सुरुवात केल्याने शेतकरी वर्गाबरोबरच महिला वर्गांमध्येही चिंतेचे वातावरण दिसत आहे. शेतीची कामे आवरून दिवाळीचा फराळ करण्यासाठी लगबग सुरू असतानाच अचानक पावसाने सुरुवात केल्याने शेतीची कामे अडकून पडली आहेत. त्यामुळे दररोज शेतामध्ये काम करणारा शेतकरी आज पावसामुळे घरात बसलेला दिसून येत आहे. जर अवेळी असाच पाऊस पडत राहिला तर भात पिकाच्या माध्यमातून हातातोंडाशी आलेल्या घासाला शेतकऱ्याला मुकावे लागेल. सांगली जिल्ह्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस, रब्बी पिकांना फायदा, द्राक्षे डाळिंब उत्पादकांना फटका. जिल्ह्यात आज बुधवारी सकाळपासून मेघगर्जनेसह झालेल्या अवकाळी पावसाचा द्राक्षे डाळिंब बागांना सर्वाधिक फटका बसला आहे. जोरदार झालेल्या पावसामुळे ऊस तोडी थांबल्या असून साखर कारखान्याचे गाळप ठप्प झाले आहे. यामुळे रब्बी पिकांना मात्र दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे रब्बी पिकांना मात्र दिलासा मिळाला आहे. वाळवा तालुक्यातील कुरळप परिसराला सकाळपासूनच पावसाने झोडपले. यामुळे ऊसतोड मजुरांसह शेतकऱ्यांची दैना उडाली. विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह आष्टा, इस्लामपूर, पेठ परिसरात जोरदार पाऊस झाला. पलूस, कडेगाव, मिरज, तासगाव, खानापूर, जत, कवठे महाकाळ या तालुक्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. आटपाडी तालुक्यात जोरदार पावसामुळे ज्वारी, मका किंवा इतर रब्बी पिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे पावसाने मोठे नुकसान होणार आहे. अनेक शेतकऱ्यांचे डाळिंब विक्रीसाठी जाणार होते. काहींचा पहिला तोडा झाला असून दुसरा तोडा होणार होता. मात्र अचानक ढगाळ वातावरणासह पावसाने लावलेली हजेरी यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. एक रकमी 3,500 टाका, मगच उसाला कोयता लावा. ऊस परिषदेत राजू शेट्टींची घोषणा. गेल्या हंगामात तुटलेल्या उसाला FRP शिवाय टनास 400 रुपये जास्त मिळाल्याशिवाय जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानावरून उठणार नाही, असा नवा एल्गार माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी येथे झालेल्या 22व्या विराट ऊस परिषदेत दिला. चालू हंगामातील उसाला एक रकमी 3,500 उचल मिळाल्याशिवाय उसाला कोयता लावू देणार नाही, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. या परिषदेला कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे, सोलापूरसह कर्नाटकातील शेतकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. कंचमध्ये देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अशा घोषणांनी शेतकऱ्यांनी परिसर दणाणून सोडला होता. मागच्या हंगामातील उसाला 400 रुपये द्यावेत या मागणीसाठी शेट्टी यांनी आक्रोश पदयात्रा काढली. त्यालाही कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील गावोगावी मोठा प्रतिसाद मिळाला. या पदयात्रेचा समारोप परिषदेच्या ठिकाणी झाला. तिथे माजी खासदार शेट्टी यांनी आंदोलनाचा कृती कार्यक्रम जाहीर केला. ते म्हणाले, मी शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळावे म्हणून 22 दिवस पायपीट केली, परंतु राज्यातील सत्तारूढ व विरोधी गटाने आमची दखल घेतली नाही. कोल्हापुरातील खराब रस्त्यावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक, महापालिकेवर हल्लाबोल.
कार्यारंभ आदेश देऊनही रस्त्याची कामे न करणाऱ्या तसेच दायित्वी कालावधीत खराब झालेले रस्ते दुरुस्त न करणाऱ्या ठेकेदारांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महानगरपालिकेवर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले। महापालिका कोणाच्या इशाऱ्यावर चालते? कामे न करणाऱ्या ठेकेदारांचे एवढे लाड का करता? असे प्रश्न सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना विचारले। शिवसेना उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी महापालिकेसमोर आंदोलन झाले। प्रचंड घोषणाबाजी करत मुख्य कार्यालयाचे मुख्य दरवाजे ढकलून पदाधिकारी शिवसैनिकांनी महापालिका कार्यालयात प्रवेश केला। त्यानंतर त्यांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता हर्षजित घाटगे यांची भेट घेऊन शहरातील खराब रस्त्यांबाबत जाब विचारला। राधानगरीसह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विजांचा गडगडाटीसह सकाळपासून जोरदार पाऊस, शेतकऱ्यांची धांदल। राधानगरीसह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने आज सकाळपासून जोरदार सुरुवात केल्यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे। पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली। सकाळी 7 वाजल्यापासून विजांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार सुरुवात केल्यामुळे भात पिकासह ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुरांचे तारांबळ उडाली आहे। सध्या भात कापणी व मळणीची कामे सुरू असून शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला आहे। अरुणाचल प्रदेश येथे सैन्य दलात हवालदार पदावर कार्यरत असणारे कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथील संदीप हिंदूराव शिंदे यांचे अरुणाचल येथे कर्तव्य बजावत असताना 6 नोव्हेंबर 2023 रोजी आकस्मिक निधन झाले होते। अरुणाचल प्रदेश येथे सैन्य दलावर हवालदार पदावर कार्यरत असणारे कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथील संदीप हिंदूराव शिंदे यांचे अरुणाचल येथे कर्तव्य बजावत असताना 6 नोव्हेंबर 2023 रोजी आकस्मिक निधन झाले होते। आज 8 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी त्यांचे पार्थिव कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथे गावी आणण्यात आले। शहीद जवान संदीप हिंदूराव शिंदे हे गारगोटी येथील खडक गली येथील रहिवासी आहेत। अरुणाचल येथे सेवेत कार्यरत असताना त्यांचे आकस्मिक निधन झाले। लवकरच ते सैन्य दलातून निवृत्त होणार होते। त्यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुली, 1 मुलगा असा परिवार आहे। आज सकाळी त्यांचे पार्थिव गारगोटी येथे आणण्यात आले। त्यानंतर गारगोटी येथे अंत्ययात्रा काढण्यात आली। त्यानंतर त्यांच्या देहाला भट अग्नी देण्यात आली। यावेळी नागरिकांनी शहीद जवान अमर रहेच्या घोषणा दिल्या। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात जमावबंदी लागू। दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या परिसरात पुणे पोलिसांच्याकडून जमावबंदीचा आदेश लागू केला। 7 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत ही जमावबंदी असणार आहे। हिंसक आंदोलने आणि मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी असा आदेश काढला आहे। या आदेशाचे पालन न केल्यास पोलिसांकडून फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचे पुणे पोलिसांनी आदेशात म्हटले आहे। आजच्या टॉप 9 न्यूज इथे संपल्या। पुन्हा भेटूत नव्या बातम्यांसोबत। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा SP9 मराठी। युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।